नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत आणि प्लीज माझी जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग। तर आम्ही चाललो आज विशालगडावरती, रिक्षाने बघा सर्व आहेत। आपणात भाऊ भरपूर दिवसांनी आमच्यावर येत आहेत, तर चाललंय निघालं आता। वाजले पावणे 11। चला बसा। 5 मिनिटं 5 मिनिटं काय रे याला पाठी घ्या, मोठा धनकट द्या पुढे बसतो थांब। धनकट पुढे होते ते रिक्षाने चाललंय। ते तुझ्या मांडीवर नको। पाणी मला किती भरलंय, भरती आहे। तर आता पोचलोय आम्ही संगमेश्वर मार्केटला। रॉय भेटला त्याला पर्वती लावला नाही। गौरव युट्यूब चालू केला आता असे पोचलोय संगमेश्वर। 11:30 गाडी लावला तिथं गाडी। तर आम्ही आता संगमेश्वरला आणि इथे डेपो आहे संगमेश्वरचा समोर, आणि हा जातो देवरुखला रोड। तर आम्ही देवरुख मार्गे जाणार आहे खांबा घाटातून विशाळगडाला। पुढे गेलाय। तर घरातून थोडा नाश्ता करून आलो होतो, सर्व वडापाव खाल्ला रे बघा। देवकड दाखव। कोण देवकड? चालू नाही आला ना अजून। आम्ही आता आंबा घाटात। अरे यार व्हिडिओ घाट त्याला लागली नावर। आंबा घाट चालू झालाय। अरे व्हिडिओ चालू होती, व्हिडिओ करत होतो। अरे म्हणून मी कट केला। बोल की आता चालू आहे विशालगडला। होय हाय होतो त्याला ऑन देस ना पुढं, त्याला ऑन दे। महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जयचा महाराष्ट्र माझा, जय जय। तर मंडळी आम्ही आता आंबा घाटात आणि पाऊस खूप पडतोय। येताना तिकडे पाऊस नाही भेटला, पण पाऊस खूप आहे इकडे। नशिबात नाही माझा जीव। काय पण बोलला, काय बंद मेला गौरव राहिल्या मला माझी किव आठवण तिची मला पाणी डोळ्यातून वाहे। माझं नशीब मला नॅशनल पार्क मध्ये आल्यासारखं वाटतंय। नॅशनल पार्क याला तर मंडळी आम्ही आलो आता, पोचू थोड्या वेळाने। जंगल बघा कसला आहे, पाऊस तर खूप आहे, एकदम घनदाट जंगल आहे, पूर्ण धुकं पडला आहे। पाऊस भरपूर आहे। पहिला आम्ही निघालो तेव्हा नव्हता, पण आता भरपूर आहे।
तर मंडळी आज काय गडावर जायला भेटणार नाही वाटते. पोलीस पाठवत नाही. पोलीस सोडत नाहीत आम्हाला. तर मंडळी पोलीस जाऊ देत नाही पुढे, कारण पाऊसच एवढा लागतोय ना. गावारेडा दिसतो इकडे, गावारेडा आजकाल दिसला नाही. तर पोलिसांनी अडकवलं आम्हाला, आम्ही जात होतो तेव्हा. तिथे पुढे चेकपोस्ट आहे. सर्वांचा मूड खराब झालाय. कारण दुपारपासून, सकाळी पाऊस नव्हता, दुपारपासून खूप पाऊस चालू झाला आहे. म्हणून वाटतं पुढे जाऊ देत नाही आम्हाला. बघू आता पावनखिंडीवरती तरी जाऊ. तर पोलिसांनी आम्हाला पाठवलं नाही, म्हणजे कुणालाच पाठवत नाही वरती. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि आता चाललोय म्हणून आम्ही, गावाचं काहीतरी प्रॉब्लेम पडा झाला आहे वरती, म्हणून आता चाललो आम्ही पावनखिंडीला. विशालगडला तर जाऊ शकत नाही आता. कुठं आहे, कुठं दिसत आहे? तर आता पावनखिंडीला जातोय. विशालगड आता नाही बघू शकत, परत यावं लागेल कधीतरी. परत प्लॅन करायला लागेल विशालगडचा, आहे ना? माहिती आहे चालेल ना गवरेडं काय. आम्ही 8 किलोमीटर चालत पण जाऊ. गावातल्या फक्त पाठवत आहेत. प्रॉब्लेम आहे काहीतरी ना. ड्रायव्हर पोलीस आधार कार्ड चेक करून वाढवत नाही वरती विशालगडावर काय सोडत. काय झालं, काय झालं, प्रॉब्लेम काय झाला? मागे इश्यू झाली ना, त्याच्यावर नाही सोडत. कुणालाच नाही सोडत. किती दिवस नाही. आता बघायला पण नाही सोडणार कधी. लोक वैयक्तिक जातात अशा गाड्या करून. आता लोक जाऊ शकत नाही. वाटून दंगल झाली असणार मध्ये काय गडावर मॉमेंट लोक राहतात ना. तर गडावर जाण्यासाठी बंद केलंय आता. काय अरे ते याला पाऊस खूप लागतोय. आता पावनखिंडीवर चाललोय, म्हणजे तिकडून निघालोय. थांबव इथे. गड पण आता दिसणार ना आपल्याला. दिसणार नाही. तर धुको बघा कसला आलाय. आम्ही थांबलोय थोडा वेळ, काहीच दिसत नाही समोरचा आता. तर थोडीशी रील बनवल्या आणि आता चाललोय पावनखिंडीला. भरपूर टाइम थांबलो होतो आम्ही आणि आता व्ह्यू तर मस्त होता. भरपूर टाइम थांबलो होतो आम्ही इकडे. परत एकदा दाखवतो छान असा व्ह्यू. आता तर धुकं कमी, पाऊस नाही, थोडा वेळ झाला पडलाय. हा छान व्ह्यू. तर सर्व बसलेत गाडीत. तर मंडळी आलो आहे आता आम्ही पावनखिंडीला. विशालगडावरती तर जायला भेटलं नाही आम्हाला, कारण सोडलं नाही. बघू पावनखिंड तरी बघू. येतील.
खिंड कुठे आहे? खाली ना? तर खिंड आहे खाली. हा भगवा झेंडा. तर आता आम्ही चाललोय खाली, जिथे बाजीप्रभू देशपांडेने शत्रूंना अडकवलं होतं. तर तिथे आता आम्ही चाललोय आणि हे जे बांधकाम आहे ना, हे आता नवीन केलेलं आहे सर्व. आणि एकदम भारी वाटतंय. तर हे बघा, इथे आलोय पावनखिंडीच्या इथे. तर चप्पल काढून ठेवतो इथे. तर महादेव हे बघा, ही पावनखिंड आहे. तर बघा, आणि बघा तुम्ही बघू शकता कशी आहे पावनखिंड, जिथे महाराजांना सुखरूप गडावरती पोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी इथं आपल्या जीवाची आहुती दिली. हा, जाऊया. हे बघा, या दरी खोऱ्यातून शत्रू आले वरती. बाजीप्रभू देशपांड्यांनी जाऊ दे रे. बघा, रुपयांनी खाली उतरलेत आणि चल चल चल. का नाही, ह्याच्यानं घोडे कसे चढवायचे? ह्याच्यानं घोडे वरती कसे चढवायचे? तर हे नवीन बांधकाम केलंय उतरण्यासाठी. ही पहिली पायवाट, कसली दरी आहे, म्हणजे ही पावनखिंड आहे. तर किती उंच आहे बघा. हे रुपया नको जावे, ओरडतील रे, ओरडतील इकडे. तर दरी बघा कसली आहे. हे सूरज, हे त्या घे वाटी. हे नको यार. तर बाजीप्रभू देशपांडेने आपल्या महाराजांना सुखरूप गडावरती पोचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि शत्रूंना इथे थांबून ठेवलेलं आहे. तर ही पावनखिंड आहे. खूप उंच अशी दरी आहे, म्हणजे शत्रू जाऊ पण शकत नव्हते.
नको जाऊ यार पुढं. तर मंडळी चाललोय आता परत रिटर्न बघून. काका माहिती सांगतात थोडी आम्हाला. यावेळी पहिल्या कसं आहे इथून 6 किलोमीटर अंतर पाठीमागे पांढरं पाणी. बरोबर. राजे ज्यावेळी पन्हाळ्यानं आले तेव्हा तिथं त्यांना उजाडलं, त्याचं नाव पांढरं पाणी ठेवलं. अच्छा. त्या गावाचं नाव काय ठेवलं? पांढरं पाणी. मग तिथून 6 किलोमीटर झाली घोडीकिंड, पहिली घोडीकिंड. मग घोडीकिंड कशी झाली? ही पहिली येण्या जाण्याचा घोड्याचा मार्ग होता, त्याच्यामुळं घोडीकिंड. मग राजाने काय केलं, इथून खाली 3 किलोमीटर गेलं की सगळा माळ आहे. मग माळ असल्यामुळं तुम्ही ही घोडीकिंड ही दोन्ही साईडनं दरी होती आणि येताना एकच माणूस चढून येऊ शकतो. अशी त्यांना संधी होती. ती नायकाने त्यांना वाट माहिती होती की नाईक होता. मग त्याच्यामुळं त्यांना माहिती होती की ही दरी आहे, इथं आपण किती जरी सैनिक आलं तर झोपू शकतो. म्हणून त्यांनी काय केलं, येताना उजव्या हाताने खाली आले आणि डाव्या बाजूला वर चढले आणि खिंडिया तोंडात आल्यानंतर विशाळगडावरून माहिती मिळाली की विशाळगडला पण सूर्याची पालन करण्याचा वेळ आहे. 10,000 लोक मराठा विरुद्ध मराठा. मग ते बाजी प्रभू देशपांडे काय म्हणतात, राजे आपल्याला एवढा शत्रूला थोपवता येणार नाही. आतापर्यंत तुम्ही थोरला बंधू म्हणून आपल्याला मानता, मग तसाच आता थोरल्या बंधूचा आदेश म्हणून समजावा आणि तुम्ही विशाळगड दूर करा आणि येणाऱ्या गली मी इथं खिंडीत थोपून धरतो. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत मी इथं थोपून धरतो. जीवाची बाजी लावून लढवतो. लाख मेले तर चालतील, कारण लाखाचा पोषण म्हणून थोरला बंधू म्हणून आदेश मला मान्य करावा आणि तुम्ही विशाळगड गाठा. नंतर मग वरती गडावर जाऊन गडावर गेल्यानंतर बाजीला 3 तोफाचा आवाज द्या असे बाजी प्रभू पण बोलले. हा, बाजी प्रभू इथं बोलले. तर राजे काय जात नव्हती तिथून, खरं पण त्यांनी शपथ घातली थोरला बंधू मानताना आपल्याला, म्हणून आता एवढाच आदेश आपला आणि तुम्ही विशाळगडात सुखरूप पोचलं म्हणून मला कुशाली कळवा. 3 तोफाचा सलामी कळवा. त्यानंतर तोफांची सलामी दिल्यानंतर आम्ही खिंड सोडू आणि येऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांना जाता आलं नाही एवढ्या शत्रूने आणि गोळीनं मारल्या गेला बाजीला. जर गोळीने नसतं मारलं ना तर बाजी आटपत नव्हता. बघा. धन्यवाद काका, धन्यवाद माहिती दिलाय. माझं नाव तानाजी मालुसरे. तुमचं नाव तानाजी मालुसरे. अरे वा. आम्ही तानाजी मालुसरे वंशावळ. आमचं गाव उमरगे. आम्ही तिथले रहिवासी. खरं पण इथं येऊन राजांची नोकरी करताना आमचे वंशावळ होता. ते राजांची नोकरी करत विशाळगडच्या पायथ्याला. मग तिथं नोकरी करता करता त्यांचा घोड्यानं अपघात केला. काय केलं, घोडे सांभाळताना घोड्यानं तिथं कोटव्याला चावला. म्हणताना त्याच्यामध्ये तो सेनापती निघा गेला. मग त्याच्यातला रालाला मावळा त्याच्या आम्ही धन्यवाद. धन्यवाद काका. आवर काय घेणार? नाही धन्यवाद. तर काकांनी मस्त अशी माहिती दिली पावनखिंडीबद्दल. आणि काका स्वतः महाराजांचे जे शिपाई होते त्याच्यातले वंशातले आहेत. तर इथून आता आम्ही निघालो. आमचा मेन पॉईंट होता विशाळगड, पण विशाळगडावरती आम्हाला काही कारणास्तव जाता नाही आलं, कारण आम्हाला पोलिसांनी सोडलं नाही, कारण काहीतरी प्रॉब्लेम झाल्यावरती म्हणून आम्हाला सोडलं नाही. म्हणून आम्ही नंतर इकडे पावनखिंडीला आलो. पण खूप पाऊस भेटला आम्हाला. पाऊस आज खूपच आहे. पहिली पावनखिंड होती आपली. हा, घोडखिंड.
म्हणजे एक लक्षात ठेव, हा. थोडक्यात काय माहितीये काय पप्पू, थोडक्यात काय पाय वाटा भरपूर होत्या. पाय वाट्या भरपूर होत्या, पण बरोबर. विषय काय माहितीये काय, पाय वाटा भरपूर असल्यामुळे ज्या वाटेवर आपण जायचं तिथं एकच मावळं चढू शकतो बघतो. आणि इथे गोडकिंड. गोडकिंड. हा म्हणजे तिथे त्यांनी वेडा घातला नाही. हा म्हणजे मावळे जर आले तर एकाच ठिकाणी थांबून राहतील, म्हणजे आपल्याला शत्रूशी म्हणजे असं गोळका करून त्यांना मारू शकत नाही. म्हणजे एकाच ठिकाणी अडकवून त्यांना थांबू शकतो शत्रूंना. माझे प्रभू बोलले हा की इथंच आपल्याला योग्य होईल. आपले हे कोणते? हा, तानाजी माणूस रे. नाही नाही नाही, मग आपले हे रे. अरे त्यांचं नाव घेतलं आणि त्यांना वाट माहित होती. हे ते त्यांच्या थ्रू त्यांना इकडच्या ह्या नाईक हा म्हणजे नाईक यांनी सांगितलं नाही ते इथे रहिवासी. नायकांना इकडच्या परिसराची माहिती होती. ही शत्रू एक एकटा कुठल्या वाटेने जाऊ जाऊ शकतो. शकतो, हा. फक्त एकच चढताना. तर ही घोडकिंड. तर ही घोडकिंड, तेव्हा ही झाली पावनकिंड नंतर त्यांनी काय वाटलं, लाख मेली तरी चालतील, चालतील पण लाखाचा पोशिंदा नाही पोशिंदा, मिळाला नाही मिळाला मिळाला पाहिजे. मस्त माहिती भेटली ना? हा, मस्त माहिती दिली काकानी. तर आम्हाला विशाळगडावरती जाताना आलं, पण ते पावनखिंड बघायला मिळाली. पण या माहिती तर आम्हाला विशालगड गेल्यासारखं वाटलं. हो, या माहितीच काकाने जी माहिती दिली त्याच्यातच आमचं मन भरलं. अरे हे कोट बोल होता वाटतं तो 20 रुपये. तर पाऊस खूपच आहे आज. तर मंडळी आम्हाला इकडे यायला लागले आमच्याकडून, म्हणजे घराकडून 3-3.5 तास लागले. म्हणजे लागले भरपूर तास आम्हाला, कारण आम्ही मध्ये मध्ये थांबलेलो. आणि इकडे खाण्यासाठी पण आहे जर भूक बीक लागली तर. आणि बरं वाटलं खरंच, म्हणजे आम्हाला विशालगडावरती तर जायला नाही भेटलं, पण पावनखिंडीला तरी यायला भेटलं. ह्याच्यातच आम्हाला बरं वाटलं. तर दिवसभर काय खाल्लंय नाही आणि आता मका खातोय. 5:30 वाजले, आम्ही जेवलो नाही, काय खाल्लं नाही, फक्त वडापाव खाल्ला तो. तर इथे मका घेतला, म्हणजे इथे खाण्यासाठी आहे काय काय सर्व मका खात आहेत. आहे ना? एक नंबर आहे. गाडीचं तुझा हिंमत असेल ना तर तुझा तोडा खातो, तुला खांदा पटापट. गरमाते रमा. अजून घ्यायला पाहिजे रे, मस्त वाटतं. तर मंडळी आता आम्ही निघालोय घरी, आहे ना? घरी म्हणजे आता इथून निघालोय पावनखिंड जेवणार आधी. पावनखिंडीवरून निघालोय जेवणार आधी. 5:30 वाजता तरी जेवलेच नाही, 6 वाजता आता. तर मंडळी इथे जेवायला थांबलोय, वाजलेत 6-6:30. खूप भूक लागले, दिवसभर खाल्लेले नाही. श्रावण आहे, तुम्ही चिकन वाले आहेत, तुम्ही माझ्याकडे बघत चिकनवाले नाही. आहेत सर्व. आणि तुम्ही फक्त माझ्याकडे व्हेज बघत- हा, माझ्याकडे बघत व्हेजची राहायचं. पहिले आले. ही माझी स्पेशल पंजाबी थाळी आहे. स्पेशल पंजाबी थाळी. तुम्ही फक्त बघत राहा, मी फक्त कसा खात होते, कारण तुम्ही चिकन चिकनवाली कधी पण येऊ दे. आमची टाइम लागेल थोडा. थोडंसं बारीक पण काढतो ना तुम्हाला. काय काय आहे? भाजी आहे. ही पनीरची भाजी आहे, हा मक्खनवाला आहे, दाल फ्राय आहे, श्रीखंड आहे वाटतं. श्रीखंड काय माहिती काय श्रीखंड आहे. श्रीखंड असणार. क्या हुआ का रे भडकली का? सर्वांना भुका लागलेत, दिवसभर भुकलेत, जेवलेत नाही. तरी बघा आमची थाळी आले, सर्वांना लागले धोका, वटावट जेवायला सुरुवात. भूकच जाम लागले.
तर जेवलं वगैरे मस्त, कारण लेट झाला आणि इथेच वाजले 6:15. तर आता निघू इथून. तर व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. बाय बाय.